शरद पवार सुद्धा जोरदार प्रचार करतायत। आज ते सातारा दौऱ्यावर आहेत। सातारा जिल्ह्यात शरद पवारांच्या 2 सभा आहेत। दहिवडी इथे माढा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी सकाळी 10 वाजता सभा होते, तर 3 वाजता पाटण इथे लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी शरद पवार सभा घेणार आहेत। तर आज शरद पवारांच्या 2 सभा आहेत 2 उमेदवारांसाठी। एकीकडे माढातून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी, दुसरीकडे साताऱ्याचे त्यांचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासाठीच्या शरद पवारांच्या आज 2 सभा। दहिवडी आणि पाटण इथे पवारांच्या सभा आहेत। धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शरद पवार सभा घेत आहेत। अगदी कालही सभा झालेली होती, आज पुन्हा एकदा सभा असणार आहे। तर या संदर्भात आपल्या सोबत अधिकची माहिती देण्यासाठी जोडले गेलेले आहेत तुषार तपासे। तर पवारांच्या साताऱ्यात सभा होतीये। तुषार, उदयनराजे वारंवार पवारांवर टीका करतायत। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। या सगळ्यानंतर नेमकी तिथली राजकीय स्थिती तरी काय आहेत समीकरण? शरद पवारांच्या आज साताऱ्यात 2 सभा होत आहेत। मान तालुक्यातल्या दहिवडी येथे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी पहिली सभा होतीये आणि दुसरी सभा ही पाटणमध्ये जी शशिकांत शिंदे आहेत त्यांच्या प्रचारार्थ होतीये। एकूणच सातारा आणि माढा या मतदारसंघावर शरद पवारांनी विशेष लक्ष दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण एकूण 10 सभा या 2 मतदारसंघामध्ये होत आहेत। पहिली 6 सभा या माढा मतदारसंघात होत आहेत, तर 4 सभा ह्या सातारा जिल्ह्यात होणार आहेत। एकूणच आता साताऱ्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळतंय। जे शरद पवार आहेत ते साताऱ्यातील शशिकांत शिंदे यांच्यासाठी जी सभा घेत आहेत त्या ठिकाणी नेमकं यशवंत विचार जे विरोधकांकडून एक अपप्रचार केला जातो शशिकांत शिंदेबद्दल, त्याच्याबद्दल काय बोलतायत हे पाहावं लागणार आहे। त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ दहिवडी इथे जे काही सभा होतीये त्याच्यात शरद पवार काय बोलतायत हे आता पाहणं औत्सुक्याचं आहे। नक्कीच तुषार, तुमच्याकडून या सगळ्याबद्दलचे अपडेट्स घेत राहणार आहोत।